वैयक्तिक ओळख सगळ्यांची मी करून देतो. सुयश झुंझुरके, अतुल महाजन, क्षितिज, समिधा गुरु, जाई खांडेकर, जयश्री जगताप अशी 6 पात्र या नाटकामध्ये आहेत. आणि प्रदीप गोळे मी नेपथ्य केले, अशोक पत्नींनी संगीत केलं आहे, प्रतिमा जोशी, भाग्यश्री जाधव यांनी वेशभूषा केली आहे. आणि त्याला असं आपण म्हणतो की आपल्या संस्थेचा प्रयत्न तुम्ही गेल्या दशकाचे सगळेजण साक्षीदार आहात की काहीतरी सतत एक वेगळेपणा, नाविन्य विषयाचं असेल, आशयाचं असेल, आपण सांभाळून ते काम केलं. तिथे आपण नवं जुनं हा निकष लावला नाही, परंतु हॅमलेट, वाडा चिरेबंदी अशी चारचौघी ही जरा जुन्या वळणाची, जुन्या पद्धतीची किंवा जुन्या परत एकदा पुनरुज्जीवित केलेली नाटकं केली, पण त्याच्या जोडीला नवीन नाटकंही आपण केली. हे त्यातलं सगळ्यात रिसेंट आजचं नाटक आहे. आणि मला आनंद होतो सांगायला तुम्हाला की याच्यासाठी आम्ही म्हणजे तो एकटा सोडून आम्ही 7 जण बाकीचे बोलतो की अतिशय उत्तम, दमदार, खणखणीत नाटक खूप दिवसांनी काढलं आहे. एखाद्या लेखकाने एखाद्या विषयाकडे बघणं आणि त्याचं जरा म्हणतो की बंदिस्त नाट्याचं, कारण नाटक हे खूप अवघड क्राफ्ट आहे. बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये टेक्निकॅलिटीज असतात. नाटक आपण म्हणतो की सलग बघण्याचं माध्यम आहे. आणि नाटकाची रचना, नाटकाचं क्राफ्टिंग, नाटकाचा आशय आणि त्याचा ग्राफ हे सगळं फार सुंदर पद्धतीने गेलं. मुख्य म्हणजे एखाद्या लेखकाने एखाद्या विषयाच्या मागे संशोधन करणं, रिसर्च करणं, अभ्यास करणं हे इतकं खूप चांगलं झालेलं आहे की आमच्या हातात आलेली जी 2 अंकी नाटकाची संहिता होती ती अप्रतिम होती. की म्हणजे त्याला असं आपण म्हणतो की असं खूप दिवसांनी मटेरियल मिळालं मला. म्हणजे मला स्वतःला प्रशांत दळवी, अजित दळवी, महेश एलकुंचवार, रत्नाकर मतकरी सगळेच महत्त्वाचे लेखकांबरोबर मी काम केले. खूप दिवसांनी मला असं दिग्दर्शक म्हणून फॅसिनेटिंग झालं की अरे हे नाटक, या पद्धतीची रचना, या पद्धतीची माणसं. आणि तुम्ही बघितलं असेल की सचिन खेडेकर आणि समिधा, पण सचिन खेडेकर सगळ्यात सिनियर, त्याच्यानंतर समिधा, अगदी पहिलं नाटक असणारी जाई आहे. किंवा हा स्वतः दिग्दर्शक आहे, पुण्याच्या रंगभूमीवर काम करतो, दिग्दर्शन करतो, पण तो इकडे आहे. अतुल नाटकात पण काम करतो, दूरचित्रवाणी माध्यमात काम करतो. त्यामुळे अशा वेगळ्या प्रकारचे 6 नट घेऊन आणि एक उत्तम संहिता असताना मला खूप मजा आली. महिनाभराची, 1.5 महिन्याची जी काही तालमीची प्रोसेस होती ती. आणि मी नाटकाच्या सब्जेक्टविषयी आता तुम्हाला 2 दिवसांपूर्वी सांगणं चुकीचं आहे. त्यामुळे आत्ता तुम्ही ते नाटक येणं, आमची तांत्रिक टीम याच्याविषयीच लिहावं अशी अपेक्षा आहे. कारण लगेच 28ला आहे. आणि मी निर्मात्यांच्या वतीने तुम्हाला सगळ्यांना आमंत्रण देतो की तुमच्या जवळच्या कुठल्याही, म्हणजे जे आता प्रयोग लागलेले आहेत, कोणाला कारल्याला असेल, कोणाला दिनांक, कोणाला ठाण्याला असेल, कोणाला घाणेकरला असेल, बोरिवलीला आहे, असं तुम्ही या, पण नाटक जरूर बघा. पण मी नेहमी असं समजतो की फक्त प्रमोशनचा भाग नाही, तर आपण सगळी नाटकवाली मंडळी आहोत, आपण कलाक्षेत्रातली मंडळी आहोत. आपल्याकडे आत्ता नाटकाला खूप चांगले दिवस आहेत, याचा आनंद आपण सगळे व्यक्त करतोय. महाराष्ट्र टाइम्ससारखे लोक असतील, लोकसत्तासारखी माणसं असतील, सकाळ लोकमतवाले, हे सगळ्यांनी नाटकाला खूप मोठं प्राधान्य दिलं. करोना नंतरच्या काळामध्ये आपल्याला भीती वाटत होती सगळ्यांना, तर त्याच्यामध्ये सगळ्यात जिवंतपणाने स्वतःच्या शक्तीवर उभं राहिलेलं हे नाटक हे माध्यम. आणि तुम्ही त्याचा अनुभव घेत आहे, ज्या पद्धतीने प्रेक्षक येत आहे. म्हणजे त्या OTTच्या सगळ्या प्रभावाखाली आपण जे करोनाच्या काळात होतो, किंवा आपल्याला आता हा 3 माध्यमात काम करतो, याला तर साक्षी दृष्टिकोनाने सांगता येईल. पण सध्या अक्षरशः रंगभूमीला चांगले दिवस आहेत, याचा सगळ्यांना आपल्याला खूप आनंद आहे. प्रायोगिक रंगभूमी असो, व्यावसायिक रंगभूमी असो, खूप चांगल्या पद्धतीने. आणि आपल्या मराठीमध्ये एक चांगली परंपरा आहे की आपल्याकडे 3-4 पिढ्यांचे नाटककार अजूनही लिहिते आहेत. दिग्दर्शकांची मोठी फौज आहे, कलाकारांची होती. सचिन खेडेकरांची कमतरता होती, कारण ते इतर माध्यमात करत होते, पण त्यांना परत आम्ही आग्रहाने ओढून आणलेलं आहे. आणि त्यामुळे ते खूप छान कॉम्बिनेशन इथे झालेलं आहे. आणि चांगलं नाटक करण्याचं समाधान आम्हाला मिळालेलं आहे. तुम्ही आता बघा, नाटक बघा आणि मग बोलूया. हे नाटक बघून घरी जाण्यासारखं नाही आहे, त्याच्यावर तुम्ही घरी जाऊन बोलणार आहात आणि आपापसात पण सतत चर्चा करणार, अशा प्रकारचं नाटक एवढं मी सांगतो. सचिन सरांना प्रश्न आहे की असे खूप कमी कलाकार असतात की ज्यांची रसिक प्रेक्षक वाट बघतात की हे कधी रंगभूमीवर, त्यापैकी एक तुम्ही आज. तर 21 वर्षानंतर व्यावसायिक रंगभूमीवर येताना हेच नाटक निघणं होतं. मध्येही काही अशी नाटकं आली की चर्चा होती की सचिन सर काम करणार, पण ते काही गणित बसत नाही, किंवा तो योग आला. मग हा योग कसा जुळून आला आणि याचं काय करतो? हा योग जुळवण्याचा प्रयत्न मी बरेच वर्ष करतो. आणि त्याच्यासाठी इतक्या म्हणजे चंदूला तर इतकी त्यांनी
वाचली हे ते, पण हे मला मला मनापासून आवडलं नाटक. आणि मला मला खरंच असं मनापासून वाटतं की नटाकडे बघण्याचा जो प्रेक्षकांचा दृष्टिकोन असतो तो असा ढोबळ असतो. आणि म्हणजे आपण नुसतं ज्यांची दर्शनं होतात त्या दर्शनांबद्दल आपल्या मनामध्ये वेगवेगळे गैरसमज असतात. तर ती नट म्हणून ही नटाची भूमिका आहे आणि ती मला खूप आवडली आणि म्हणून हे नाटक करायचं ठरवलं. विषयाबद्दल अर्थात क्षितिज सांगेलच, पण इतक्या वर्षांनी नाटक करायचा हा जो उशीर झाला किंवा वेळ झाला तो केवळ आणि केवळ आणखीन चांगलं मिळू दे असं थोडंसं झालं खरं. आणि मला ह्याचं खूप वाईट वाटतं. म्हणजे असं असताना सुद्धा मी काही नाटकापासून लांब गेलो होतो असं नाही. मी आजही सगळी नाटकं बघतो. अनेक नाटकांच्या सुरुवातीच्या अनाउन्समेंट करतो. पण तो माझ्या हौसेचा भाग आहे. आणि आपण अगदी म्हणजे प्रायोगिक म्हणावं तर आम्ही मौनरागचे प्रयोग करतोच, पण व्यावसायिक नाटक एकतर ते जे वेळेचं गणित आहे ते जमवणं हे माझ्यासाठी खूप कठीण होतं. तर मी आत्ता हा वेळ काढला आहे कारण मला ते नाटक आवडलं. आणि आपल्याकडे असं अनेक वेळेला होतं की जर आवडलेलं असेल तर त्याचा वेळ निघतोच. तर आणि जर आवडलेलं नसेल तर मग अनेक कारण असतात. तर पण हे खरं आहे. आणि माझं शेवटचं नाटक होतं तुझ्या माझ्या, ते 2004 साली आलं होतं. मी आणि निवेदिता सराफ होतो, आनंद इंगळे होता, मीरा वेलणकर होती. तर त्या नाटकानंतर खरं खूप मोठी गॅप झाला. आणि याच्या आधी चंदू बरोबर मी वाडा चिरेबंदी त्रिनाट्यधारा म्हणजे पहिली जी केली होती ती. त्याच्यानंतर आणखीन असं त्याच्या सिनेमातही मी काम केलंय, त्याच्याबरोबर टेलिव्हिजनमध्येही काम केलंय. तर पुन्हा एकदा काम करायची संधी होती आणि टीम चांगली झाली. असं खरंच खूप आव्हाने होतं की 6 पात्र आहेत आमच्या नाटकामध्ये आणि 6च्या 6 म्हणजे जाहिरातीत फक्त सचिन खेडेकर सशक्त भूमिकेत असं येते, पण बाकीचे काही अशक्त आहेत अशातला तेही तितकेच सशक्त आहेत. आणि आपल्याकडे मला असं नेहमी वाटतं की जे नटाला एक मी स्वयंभू आहे, माझंच मला कळतं असं अशी एक बाधा होत असते. पण आपल्याकडे कसं होतं की आपल्याकडे आमच्या नाटकामध्ये ही जी 6 पात्र आहेत ती प्रत्येक वेळेला कशातून जातात किंवा त्यांच्यामुळे तो नट कशातून जातो हे सगळं इतकं छान समोर येतं. म्हणजे आपल्याकडे नटाची रूपं असतात ना, म्हणजे तो शूटिंग करायला जाताना, तो घरात असताना, तो समाजात वावरताना, असं प्रत्येकाचा आणि त्याचा म्हणून एक चेहरा असतो. हे अतिशय अधिकारवाणीनं मी सांगू शकतो कारण मी 35 वर्ष हेच करतो. तर त्याच्यामध्ये नेहमी असं असतं की नट घरी येतो तेव्हा त्याचे पाय जमिनीवर येतात आणि आमच्या नाटकांमध्ये जी बायको आणि मुलगी आहे ती सतत त्याचे पाय जमिनीवर कसे येते हेच पाहतात. त्यामुळे नाही, पण हे काय म्हणतात त्याला, नटाच्या बाबतीत तो असाच आहे का हे वास्तववादी आहे, तो म्हणतो तेच वास्तव आहे का किंवा नाहीये, अशा खूप म्हणजे रंगांची सरमिसळ होत राहते. आणि ती माझ्या आयुष्यातही अनेक वेळा झालेली आहे आणि ती नाटकातनं अधिक चांगली लोकांपर्यंत पोहोचेल असं मला वाटतं. खूप कठीण आहे त्यांचं शब्दांकन करणं. हे नाटक लिहिण्याबाबतीत तुझी भूमिका काय होती, ट्रिगर पॉईंट काय होतं? एक दोन महत्वाच्या गोष्टी अशा होत्या की आतापर्यंत जे काही नाटकात लिहिलं होतं ते 2 स्पेशल सारखं नाटक हे एका गोष्टीवर आधारित होतं. नवागडी नवराज्य थोडं हलकं फुलकं होतं, पण असं काहीतरी सतत एक अस्वस्थ वाटणं हा जो मुद्दा असतो लेखकाला, तर अशी मी कायम काही नाटकं पाहायचो आणि मला असं वाटायचं की ह्या नाटकांनी मला जे अस्वस्थ व्हायला होत आहे ते मला कुठल्याही हिंदी सिनेमानी, सिरीजनी किंवा कशाने होत नाहीये, कारण त्या गोष्टीचं एक जिवंत दर्शन मला नाटकाच्या रूपाने मिळतं. म्हणजे अभिराम भडकमकरांचा ज्याचा त्याचा प्रश्न असो किंवा प्रशांत नळवी सरांचं 4 चौघी सारखं नाटक असो किंवा देहभान सारखं नाटक असो, तर मला कायम असं वाटायचं की मराठी नाटक ही एक अशी जागा आहे
जिथे आशय घनतेला एक चांगली परंपरा आहे, हा एक भाग. आणि दुसरं, नाटक पाहून विचार करणारी एक अख्खीच्या अख्खी फळी आहे लोकांची, आणि ते जेन्युइनली ते नाटक बघायला येतात आणि अस्वस्थ व्हायला त्यांना आवडतं, त्यांना विचार करायला आवडतं. आणि आपण आता म्हणतो ना की संवेदना बुथट झाल्या किंवा लोकांच्या आत झिरपायला जागा राहिली नाही, तर मला असं वाटतं की मराठी व्यावसायिक आणि प्रायोगिक नाटक ही एक अत्यंत महत्वाची उरलेली जागा आहे, जिथनं अजूनही बदलाला वाव आहे. करेक्ट. जिथे अजूनही लोक स्वतःचा मेंदू शाबूत ठेवून येतात, बघतात, आवडलं तर प्रेमाने सांगतात, नाही आवडलं तर हक्काने हे पण करतात की यातल्या ह्या गोष्टी नाही पटल्या. तर मला परत असं वाटत होतं की काम करत राहिल्यामुळे तुमच्यात एक प्रकारची फॉर्म्युलॅटिक सेन्सिबिलिटी तयार होते की आता हा एक फॉर्म्युला करू म्हणजे लोकांनाही आवडेल. पण परत असं वाटलं की मराठी नाटक करूया, हे एक बेसिक फाउंडेशन आहे, ज्याच्याकडे आपण परत जाऊया आणि लेखक म्हणून स्वतःची एक वल्नरेबिलिटी परत एकदा तपासूया, स्वतःला एकदा परत अस्वस्थ करून बघूया, आणि ज्या कॉन्टेक्स्ट मध्ये आपण कधीच स्वतःला पाहिलेलं नाहीये त्या कॉन्टेक्स्ट मध्ये आपण परत एकदा स्वतःला पाहूया. आता तो काय कॉन्टेक्स्ट आहे हे तुम्हाला नाटक बघितल्यावर कळेल, पण त्या कसोटीवर आधी स्वतःला तपासून बघू आणि मग नाटकातल्या कॅरेक्टरला तपासू असं वाटलं. आणि मग 3 ते 3.5 वर्ष याचं लिखाण करायला लागलं. म्हणजे आम्ही जेव्हा पहिल्यांदा सुरुवात केली त्याच्या 2 दिवसानंतर पॅन्डेमिक झालं, तेव्हाच ते थांबलं आणि मग त्याला अजून रिसर्च करू, अजून संशोधन करू, अजून गोष्टींचे कंगोरे तपासू. कारण बऱ्याच वेळेला असं असतं की त्या विषयाचा आवाका एवढा असतो की तुम्हाला ते ऐक्यू माहितीवर साकारून चालत नाही, त्याच्यासाठी तुम्हाला आत शिरून थोडा अभ्यास करायला लागतो. तर तेवढा वेळ पण त्याला द्यावा लागला आणि तो वेळ दिल्यामुळे हे सगळं जुळून आलं. आणि त्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट मला अशी वाटते की आता जर आपण पेपर उघडला तर आपण सगळे बघतो की खूप सारी नाटकं आली, जवळपास 40-45 नाटकं चालू आहेत, त्यातली 30-40% नाटकं पुनरुज्जीवित आहेत. तर मला सगळ्यात पहिल्यांदा सचिन सर आणि चंदू सर या दोघांनी, चंद्रकांत कुलकर्णी सर या दोघांचे आभार याच्यासाठी आहे की कायम माझा स्वतःचा स्टँड, माझी भूमिका ही असते की जर सगळेच जण प्रूव्हन कंटेंट करत राहिले तर नवीन लेखकांनी काय प्रूव्ह करायचं. म्हणजे सतत एक प्रूव्हन कंटेंटच येत राहिला तर मग आजच्या लेखकांनी प्रूव्ह करण्यासाठी त्यांना आजचे ताकदीचे अभिनेते आणि आजचे ताकदीचे दिग्दर्शक मिळणे तेवढंच गरजेचं आहे. आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की अशी दोन्ही माणसं मला एकाच नाटकात मिळाली. आणि इन ऍडिशन टू दॅट तुम्हाला हे जाणवेल नाटक बघितल्यावर की जसं सर म्हणाले की बाकीचेही तेवढेच सशक्त आहेत. समिधासारखी अभिनेत्री आहे, सुयश आहे, अतुल आहे, जयश्री आहे, ही सगळीच माणसं, जाई आहे, ही सगळेच तेवढ्याच ताकदीने तेवढ्या फोर्सनी त्या प्रत्येक भूमिकेचा एक एक कंगोरा बाहेर आणतात. तर माझ्यासाठी पण हा तेवढाच मोठा लर्निंग वर्कशॉप आहे रायटर म्हणून, कारण ते परत एकदा स्वतःला तपासता येते आणि त्यांच्या अनुभवानुसार ते थोडं थोडं बदलतं पण. सर माझा प्रश्न असा आहे की तुम्ही स्टारकास्ट कशी केली? नाही, ते नेहमीच्याच आपल्या पद्धतीनुसार असतं, पण मी शक्यतो असं करतो की नेहमीच वाक्य मी सांगतो, नाटक वाचल्यानंतर काहीतरी असं असतं, कारण आपण ना इतर वेळेला सगळ्यांची कामं बघत असतो, मी तरी सगळं बघतो. म्हणजे मी अगदी महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा असो की प्रायोगिक नाटक असो की व्यावसायिक नाटक असो, आपल्याला म्हणजे उलटं होत नाही. म्हणजे असंही हे करता आलं असतं की सचिनला आणि मला खूप दिवस झाले नाटक करायचंय, मग त्याला एक आपल्याकडे असं असतं की यांच्यासाठी नाटक लिहा, पण ते क्राफ्टेड होतं. मला नाटक हे असं माध्यम आहे की नाटककाराकडनं आलं आणि मला त्यात सचिनची आठवण आली तर जास्त मोठं असतं. की का आली, त्या रोलच्या डेप्थची असते, त्याच्या बाह्य व्यक्तिमत्वाची असते, त्याच्या अंतर्गत समजेची असते आणि त्या भूमिकेचे कंगोरे. आपल्याकडे भूमिका म्हणत असताना आपल्याकडे द्वय अर्थ आहे. आपल्याकडे नटाची भूमिका आणि आपल्याला प्रत्येक वेळी आयुष्यात घ्यावी लागणारी भूमिका, त्याला म्हणतो की रोल आणि द स्टँड. असं अशा पद्धतीने त्या नाटकाचं सगळं कंपोजिंग आहे. तर मी या सगळ्यांची कामं तर बघत होतो, म्हणजे आसपासच्या लोकांची. संविधानी माझ्याबरोबर गेटवेल मध्ये काम केलेलं आहे, दूरचित्रवाणी माध्यमातून काम केलेलं आहे. अतुल, सुयश, जाई आणि जयश्री पहिल्यांदा काम करतात, पण त्यांची पट्टीचं एक प्रायोगिक नाटक मी बघितलं होतं दत्ता पाटीलचं, आणि मला त्याच्यामध्ये जयश्रीची भाषा, तिची बॉडी लँग्वेज, तिचं एक वेगळ्या शब्दांचं टेक्स्चर होतं. सुयशचं पण मी काम थिएटरमध्ये बघितलं होतं. आणि असंच होतं जनरली नाटकाच्या कास्टिंगच्या बाबतीत अवेलेबल असं नाही आहे. तर मी असं पाळतो की हे नाटक वाचल्यावर मला कोण माणसं सुचत आहेत, आणि मी शक्यतो पहिल्यांदा जी माणसं सुचत आहेत त्यांच्यावर रुमाल टाकतो आणि ते येतात. म्हणजे हे आतापर्यंत तरी झालेलं आहे सिद्ध. म्हणजे त्याच्यात तुम्हाला गमतीचा भाग सांगतो. मीच बघता बघता एकदा तालीम म्हटलं, अच्छा आता सगळं महाराष्ट्राचा बॅलन्स मी साधलेला आहे. म्हणजे मुंबई आहे, पुणे आहे, नागपूर आहे, काय कुडाळ, कणकवली, रत्नागिरी, कोकण आहे, त्याच्यानंतर मराठवाडा आहे, त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्र. आता मला आणि पुण्याचे लेखक आहेत. आता अजून काय पाहिजे.
त्यामुळे म्हटलं आता सगळं माझं पॅन महाराष्ट्र झालं. आता सगळं वेबमध्ये वगैरे पॅन आहे ना, तर आपल्याकडे उत्तम पॅन. त्यामुळे सगळं मला, आणि खरंच मला खूप आनंद मिळाला. मला नेहमी असं वाटतं की दिग्दर्शक काय फार जादूगार नसतं. मूळ असणारी जी संहिता असते त्याच्यामध्येच त्याच्या सादरीकरणाची शैली असते, टेक्स्चर असतं. त्याच्यासाठी झगडावं लागतं मला, की मला हाच माणूस लागेल, मला अशाच पद्धतीचं करावं लागेल. तंत्रज्ञान बरोबरच्या चर्चा मी स्वतःमध्ये एकच, या 40 वर्षामध्ये एकच ठेवले की वंचुकेपणा आपल्यात आला नाही पाहिजे. प्रत्येक नाटक झालं की स्वतःला 0 सेट करावं लागतं आणि ते नाटक आपल्याला काहीतरी शिकवत असते आणि ती मजा असते. म्हणजे मी सांगत असतो कोणालाही नटाला एखादं वाक्य असं म्हणूया, असं करूया, तसं करूया, पण ते करत असताना त्यांचा एखादा मिळणारा अचानक नैसर्गिक स्वर आहे तो मला भारावून टाकतो. अजूनही मला असं वाटत नाही. मला मी रोज काहीतरी बोलताना कोणाकडनं तरी काय मिळेल शोधत असतो. आणि माझ्याकडे लेखपट परत मी सांगतो की यावेळेस आमच्या सगळ्यांचं कॉमन मत आहे, खूप चांगलं नाटक, ज्याला असं आपण म्हणतो ना की मला त्याच्यामध्ये फारसं पुनर्लेखन करावं लागतं. चर्चा केली पण पुनर्लेखन आहे काय, कारण त्यांनी भरपूर स्वतःच वेळ दिली. आणि मला एक गंमत अशी वाटते की त्यांनी आत्ता तो सर्वत्र संचार आहे त्याचा. म्हणजे तो सिनेमा लिहितोय, मराठी हिंदी सिनेमा लिहितोय, तो तालीसारखी वेबसाईट लिहितोय, तो सिंघम अगेनमध्ये हे करतोय. म्हणजे तो वेगवेगळ्या ठिकाणी आहे. पण जेव्हा नाटकाचा फोकस आला तेव्हा मूळ क्षितिज पटवर जो रंगकर्मी आहे त्याच्यातला जागा झाला आणि त्यांनी खूप अभ्यास केला, खूप छान पद्धतीने मांडलं आणि ते आजचं नाटक केलं. याच्यामध्ये काहीतरी इश्यू बेस्ड नाटक करण्यापेक्षा आजचं नाटक ते झालेलं आहे, कॉन्टेम्पररी ज्याला म्हणतो. त्यामुळे मला आवडलं. पण तुम्ही म्हणता त्या प्रश्नाचं उत्तर, शोध मोहीम खूप अवघड होती. असं अचानक मी दिसली आणि बोलवलं असं नाही आहे. बऱ्याच गोष्टी केल्या त्याच्यासाठी, बऱ्याच आम्ही एकमेकांना सजेशन देत होतो, नावं सुचवत होतो. पण ते, आणि ते ना, आता तुम्ही नाटक बघितलं, अजून एक पात्र तुम्ही बघितलंच नाही, पण 5 पात्र तुम्ही आता एका सीनमध्ये बघितलं. पण असं असतं की त्या रंगमंच ही अशी गोष्ट आहे ना, ती फार तुम्हाला उघडं पाडते. मी नेहमी सांगतो, कॅमेरा तुम्हाला खूप वाचवतो. रंगमंच एकदा ओपन झाला त्या 70 mm मध्ये तुम्हाला ती पात्र वाटली पाहिजे. त्यांचं बोट धरून मी पुढे काही करू शकत नाही. एकदा त्यांना पडदा उघडला आणि तुमच्या स्वाधीन केलं की त्यांना त्यांचं करायचं असतं. फार मजेशीर गोष्ट असते. त्यामुळे त्याची तयारी खूप, म्हणून नाटकाची रिहर्सलची प्रोसेस खूप इंटरेस्टिंग असते. ती खूप मजेशीर असते. ती खूप, ज्याला असं म्हणतो की तुम्हाला अस्वस्थ करून सोडणारी गोष्ट असते आणि ते संपत नाही. म्हणजे माझ्या हातात, मला आता तुम्ही प्रश्न विचारताय, मला पहिल्यांदा क्षितिजने वाचून दाखवलेला 1 अंक, मग मी म्हटलं हे करूया, मग त्याने त्याचा अभ्यास करूया, मग संस्था, मग नट, मग त्याची रिहर्सल, आणि आता आपण इथपर्यंत आलोय आणि आता 2 दिवसावर प्रयोग आहे. ते मला एक्साइटमेंट वाटते याची अजूनही, एखाद्या कॉलेज वयीन मुलासारखीच वाटते. माझा प्रश्न सगळ्याला आहे. हां. तो आता स्टार लेखक आहे, सगळ्या माध्यमात तो लेखन करतोय आणि खूप चांगला लेखन होतंय. तो भावा करताय, आधी वाढली होती. पण नाटक लिहिताना, जे नाटक लिहितं भूमिका होतं, तर काय अडथळे, काय आव्हान? अडथळे सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्यात अशी असते ना की जसं आधी मी म्हटलं तसं की एक फॉर्म्युलात अडकण्याची भीती हा एक मुद्दा असतो. आणि दुसरं, प्रत्येक गोष्ट ना एका पॉईंट नंतर ट्रान्झॅक्शनल व्हायला लागतं. म्हणजे तुम्ही एखादं काम करताय त्यातनं तुम्हाला काय मिळते, पैसा, प्रसिद्धी, अमुक तमुक. पण नाटक हे एकतर लिहिण्यासाठी सगळ्यात अवघड माध्यम आहे. म्हणजे मी सिरीज पण लिहिली आहे, गाणी लिहितो, फिल्म लिहिली, पण मी अगदी छातीडोकपणे सांगतो की नाटक लिहिणं हे सगळ्यात अवघड काम आहे लेखकासाठी. आणि दुसरं, त्याला ना एक वेळ द्यायला लागतो. म्हणजे मला आठवतं की सर आणि मी पहिला अंक झाला, मग पॅन्डेमिक आलं, आणि मग जेव्हा पॅन्डेमिक ओसरला तेव्हा आम्ही कुठेतरी भेटायचो. आणि अरे कधी देणार आहेस तू दुसरा अंक? मी म्हटलं हो, मी करतो, त्याचं काम अजून चालू आहे. तर ते जेव्हा भेटेल तेव्हा त्यांचं माझ्याकडे पहिलं वाक्य, ते दुसऱ्या अंकाचं काय झालं. तर कॉन्स्टंट ना तो त्यांचा पाठपुरावा पण होता. असं नव्हतं की नाटक डोक्यातनं गेलं होतं, पण बऱ्याच वेळेला काय होतं की तुम्ही एक गोष्ट लिहिली आहे, रचली, त्याच्या पुढचं तुम्हाला काही दिवस नाही सुचलं. बरोबर. आणि मग तुम्ही केवळ त्या एका ठराविक वेळेत ते करायचे म्हणून चला आता काहीतरी खरडून द्या किंवा लिहून द्या असं करून उपयोग नाही. ते त्याच्या वरचंच तुम्हाला करायला लागतं. मग त्याच्यासाठी तुमचा समज, तुमचा आवाका वाढवायला लागतो. मग पॉडकास्ट असतील, बाकीच्या गोष्टी असतील, पुस्तकं असतील, रेफरन्सेस असतील, लोकांना भेटणं असेल, हे सगळं 1-1.5 वर्ष केल्यानंतर मग मी सरांना एकदा फोन केला की आहे, सापडलाय, मी तुमच्याकडे घेऊन येतो. आणि मग तो स्वतःला तेवढा वेळ द्यायला लागतो की. आणि दुसरं, जसं मी म्हटलं की प्रूव्हन कंटेंट आणि प्रूव्ह करायचा कंटेंट, मला असं वाटतं की फेल्युअरची भीती काढायला लागते मला. म्हणजे तो जो एक मुद्दा असतो की तुम्हाला माहिती असतं की सगळे स्टार्स आहेत, सगळं अमुक आहे तमुक आहे, तर तुमच्या डोक्यात कुठेतरी हे इक्वेशन असतं की हे फेल व्हायची भीतीच नाहीये.
आणि त्यावेळेला मग तुमच्या ते कॉम्प्लिसन्सी येते की आता सगळं येत आहे आपल्याला. पण तुम्ही परत स्वतःला या सिच्युएशनला टाकतं की माहित नाही. आणि नाटकाची मला कायम गंमत ती वाटते की ती अंधारात घडणारी कला आहे. म्हणजे तुम्हाला समोरच्या अंधारात काय होणार आहे, किती टाळे येणार आहेत, आपल्याकडे काय हशा येणार आहे, लोकांना आवडणार आहे का नाही, उसासे येणार आहेत का लोक हुंदकीर येणार आहेत, या सगळ्याच एक जिवंत मिश्रण फक्त आणि फक्त नाटकात होतं. तर मला म्हणजे आजीबाईच्या वेळेला मला तो एक्सपिरियन्स आला की लहान मुलं काय डोक्यावर घेऊ शकतात, तसं मला परत वाटलं की ह्या मीडियमकडे, मराठी प्रेक्षकांच्या प्रेमाकडे परत यावं. आणि तो एक फोर्स त्या सगळ्या लिखाणाला लागल्यामुळे मग ते 1.5 वर्षात लिहून झालं. या नाटकाच्या यज्ञात तुमच्या काय सुविधा पडलेल्या आहेत त्या जाणून घ्यायच्या. कारण हे नाटक या नाटकाच्या यज्ञात तुमच्या काय सुविधा पडल्या? आणि पुरुष प्रधान नाटक आहे. अरे, कोणी सांगितलं? कोणी? नशीब त्या आहुती नाही म्हणत. ते जसं म्हणाला तसं एक चांगलं काम येण्यासाठी काही काळ वाट बघावी लागते. एक छान तप करावा लागतो. सविता वगैरे म्हणतात. मला पण तप करायला लागलं. 12 वर्ष लागले मला पुन्हा सरांच्या नाटकात काम करण्यासाठी. आणि जसं तुम्ही म्हणालात पुरुष प्रधान नाटक आहे का किंवा हे, तर तसं मला नाही वाटलं. जेव्हा मी क्षितिज बरोबर अनेक वर्ष काम करायचं होतं आणि खूप इच्छा होती आणि त्याला अनेकदा ते बोलूनही दाखवलं होतं आणि या रूपात ते करण्याची संधी मिळाली. पण हे नाटक वाचल्यानंतर मला कुठेच असं वाटलं नाही की हे कुणाच्या तरी एकावरती आधारित आहे. संबंध 6ही पात्र जी या नाटकातली आहेत, 6 म्हणाला तसं कुणीच अशक्त नाहीये. सगळ्यांना त्यांची त्यांची ठाम मतं आहेत आणि सगळे आपापली मतं मांडत आहेत. आणि कदाचित मला असं वाटतं सर एक वाक्य नेहमी म्हणतात की समोरच्या ऑडिटोरियममध्ये आपल्या रंगपटामध्ये आपण अंधार करून घेतो स्वतःवर आणि मग समोरचं नाटक उजेडात बघत असतो आणि आपण कुठेतरी आपले विचार त्याच्यात शोधत असतो. सो मला असं वाटतं प्रत्येक प्रेक्षक या 6ही पात्रांमध्ये स्वतःला बघणार. कारण हे आजचं नाटक आहे. आज काय घडतंय डेफिनेटली वाटणार आहे की हो हिचं म्हणणं बरोबर आहे. एखाद्या नटाला वाटणार आहे की हो माझं म्हणणं बरोबर आहे. एखाद्या जेन्झी असणं जेवढं अवघड आहे, जेवढं तारेवरची कसरत तिची, तेवढीच या नाटकामध्ये पण आहे की त्याचा एकंदरीत आवाका बघता तो नट आहे, त्याचं अस्थिर क्षेत्र आहे किंवा जे काही त्यांच्या आयुष्यातले चढ उतार आहेत ते ती बाई म्हणून, बायको म्हणून, आई म्हणून तिला काय काय फेस करावं लागतंय. सो तिच्या आयुष्याच्या कहाणीमध्ये ती स्त्री प्रधान आहे. कारण तिचं लाईफ ती जगडते. तिच्या आयुष्यामध्ये तिची गोष्ट वेगळी चालू आहे जरी याची असली तरी. ती काम करते, नोकरी करते, घर सांभाळते, आत्ताच्या पिढीतली मुलगी तिची आहे, तिचे प्रश्न ती सॉल्व्ह करते. सो मला असं वाटतं खूप आजची स्त्री आहे आणि सगळ्यांना आपलीशी वाटतात. प्रत्येकाचं म्हणणं जे आहे ते कुणाला ना कुणाला नक्कीच रिलेट होणार आहे. काय सांगशील पहिलं नाटक आहे कसा अनुभव आहे आणि जसं सगळ्यांचं म्हणणं आहे की आजची पिढीची तू आहे आणि आजचं नाटक आहे, तेव्हा तुला हे नाटक कळालं तेव्हा कसा अनुभव काय वाटतं? ते पहिला विचार डोक्यात काय आहे? खरं तर पहिली भावना माझी होती की सो ग्रेटफुल की मला असं काहीतरी करायला मिळतंय. कारण मी इंग्लिश थिएटर केलेलं आहे थोडंफार कॉलेजमध्ये, पण घरात मराठी थिएटरचं वातावरण आहे. मी लहानपणापासून थिएटर म्हटलं की नाटक म्हटलं की मला मराठी नाटक आठवतात आणि त्यातही मला चंद्रकांत कुलकर्णींबरोबर करायला मिळते तर एक म्हणजे अनरियल असाच सगळा अनुभव होता. पण मी जेव्हा ते पहिल्यांदा स्क्रिप्ट वाचलं तेव्हा मला स्वतःचं एक त्याच्यात रिफ्लेक्शन दिसलंही आणि जसं समीराताई म्हणाली तसं की खूप रिअल नाटक आहे हे. खूप मला प्रत्येकच त्यातले पॉईंट्स मला स्वतःलाही कनेक्ट करता आले आणि कारण पहिलं नाटक होतं त्यामुळे मी सगळ्यांकडनंच खूप शिकले आणि त्यातही शिकताना त्यांनी कुणीच माझ्याबरोबर असं गाईड असे नाही राहिले, कारण ते सगळे माझे मित्रच झाले. त्यामुळे मला तेही एक खूप छान वाटतं की जेव्हा आपण म्हणतोय की आजचं नाटक आहे तर त्यातले विचार आणि त्यातले सगळ्याच भावना या आजच्या आहेत. त्यामुळे ते सगळ्यांनी माझ्याबरोबर तसंच रिप्रेझेंट करायला मला हेल्प केली. सो मी खूप ग्रेटफुल. तेच माझी पहिली आणि आत्ताही तीच भावना आहे. दर्शक म्हणून आजवरला आपल्यासमोर आव्हानं कोणकोणती तुम्हाला वाटतंय? एकीकडे स्क्रीन टाईम प्रेक्षकांचा थोडा कमी होत चाललेला आहे, त्यांची चव बदलत चालली नुसार आणि मनोरंजनासंदर्भात. अशा वेळेला नाटक सादर करताना तर मी तुम्हाला पहिलं वाक्य सांगितलं त्याच्याबरोबर विरुद्ध तुम्ही म्हणताय तो स्क्रीन टाईम, तो रील टाईम, 1.5 मिनिटाचं रील.
पण हे खोटं ठरवतंय रंगभूमीचं. आणि मला तर त्याच्यामध्ये कधी भीतीच वाटत नाही, आव्हानच वाटत नाही. कारण असं आहे, एक माध्यम म्हणून या माध्यमाची शक्ती मोठी आहे. तर तुम्ही इमॅजिन करा ना की तुमच्या घरामध्ये आज सगळं तुमच्या घरापर्यंत पोहोचलं. तुम्ही एक OTTचा रिमोट घेतला तर रात्रभर फक्त इंडेक्स वाचू शकता. रात्रभर फक्त इंडेक्स वाचू शकता की हे ते काय 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 नुसतंच याच्यामुळे काय असं कितीदा होतं आपलं की काय बघायचं. म्हणजे टेलिव्हिजन आहे, मोबाईल आहे, 5G आहे, तुमच्याकडे सगळं आहे. हे करत असताना उलटी प्रायोरिटी इथे आपल्याला ऑपरेट होते की तुम्ही तिकीट काढता, घरातून उठून जाता तिथे आणि तिथे जाऊन स्वतःला अंधार करून नाटक बघता. आणि हे सध्या खूप चांगलं आहे. म्हणजे कधी कधी ओव्हरडोस होतो ना इतर माध्यमांचा, तसं झाल्याचा फायदा उलट थिएटरला होतो. आणि हे जाणवतं, याला आपण लाईव्ह परफॉर्मन्स नुसतं म्हणतो. ती जी एक गंमत आहे ना, तर तुम्ही स्क्रीन टाईम म्हणताय. छोटं उदाहरण तुम्हाला देतो की आपल्याला स्वतःला कोणालाच मोबाईल बंद करायचं म्हटलं की त्रास होतो. मी नेहमी सांगतो की सध्या थिएटर ही मेडिटेशनची जागा आहे. अशी एकच जागा आहे की जिथे 2 तास तुम्ही मोबाईल ऑफ करून अंधार करून स्वतःवर बसता. याच्यापेक्षा काहीच चांगलं नाही. म्हणजे नाहीतर मी आपण स्क्रोलिंग करायला लागलो की रील्स बघत राहतो, बातम्या बघायला लागलो की हे बघत राहतो. आपण दुसऱ्यांच्या ट्रोलिंगमध्ये इंटरेस्ट घेऊन वाचायला लागतो. ते ना सगळे आपल्या स्वभावात बदल करणारं माध्यम आहे. हे आपल्याला समृद्ध करणारं माध्यम. आणि नाटक हे मी असंच समजतो की खरंच आहे. एवढंच एक वाक्य याच्यातून बरोबर आहे की एक चांगलं नाटक बघण्यापूर्वीचे तुम्ही आणि ते 2 तासानंतरचे तुम्ही, याच्यामध्ये खूप ड्रास्टिक चेंज होतोय. लोकांना कळलंय. मराठी सिनेमाचं तिकीट किती आहे मॉलला? 150-200 पण आहे ना. सोमवारी सकाळी कदाचित इथे 500 रुपयाचं तिकीट काढून तुम्ही लोक येत आहे. याचा अर्थ त्याचं व्हॅल्यू जजमेंट पण तुमच्याकडे. याची मूल्य व्यवस्था नाटकाची मोठी आहे. नाटक हे खूप सशक्त माध्यम आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे म्हणून आमची जबाबदारी जास्त आहे. जर तुम्हाला दिग्दर्शक म्हणून विचारताच आव्हान म्हणून, तर मला म्हणून इथे आलेला प्रेक्षक मला जाताना मला काय करायचं, माझं तिकीट काढलं ना मग संपलं. तसं नाहीये. माझं तिकीट काढून माझं नाटक त्यांनी बघितलं तर आता दुसरंही नाटक बघितलं पाहिजे. अशी नाटकाची त्याला भूक लागली पाहिजे असं वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी माझ्यावर. त्यामुळे मी ते गंभीरपणे घेतो. त्या नाटकावर फोकस ठेवून काम करतो. कारण नाटकाची मजा काही करणाऱ्यांना पण बघणाऱ्यांना मजा आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर त्याच्या संकल्पनेत घुसलं तर थेरॉटिकली खूप आहे ना. मला नेहमी खूप गंमत वाटते की समजा हा म्हणाला मी 2-3 वर्ष रिसर्च करत होतो, मी काम केलं, हे खरंच आहे. आम्ही 1.5 महिना तालीम करत होतो, आहे की नाही. आणि तुम्ही प्रेक्षक, तुम्ही पडदा उघडण्यापर्यंत तुम्हाला काही माहिती नाही. आणि पडदा उघडतो आणि त्या 2 तासात ते नाटक तुम्हाला सगळं समजतं, सगळं आकलन होतं. ते तुमच्यापर्यंत येऊन भिडतं, तुम्हाला अस्वस्थ करतं, आनंद देतं. ही काय गंमत आहे. म्हणजे तुमची प्रेक्षकांचा बुद्ध्यांक आणि भावनांक वाढवणारी एकच कला आहे. आणि नटांसाठी पण अनब्रोकन लाईन ऑफ एक्सपिरियन्स जे स्टॅमिना आहे ना, की एकदा पडदा उघडल्यावर बाप दाखवण्याचं श्राद्ध कर म्हणून ते मदतीला इथे कट नाहीये, रिटेक नाहीये, काही नाही. तो पडदा उघडला, तो पडदा पहिल्यांदा पडेपर्यंत तुला सलग सगळं करायचं आहे. आणि नुसतंच करायचं नाहीये. तुला प्रत्येक प्रवेशात कपडे बदलायचे, तुला जागा बदलायच्या, तुला प्रॉपर्टी हँडल करायची, पुन्हा भूमिकेत यायचं, पुन्हा तुला वाक्य म्हणायचे, तुला इमोट करायचं, तुला विचार करायचा, सगळं करायचं. सो हा पुन्हा एक खर्च आहे. हा खूप मोठा उत्तम बौद्धिक व्यायाम आहे रंगभूमी असं म्हणतात. एक प्रश्न होता माझा. सुयश मगाशी सरांनी असं म्हटलं की तू सुद्धा उत्तम दिग्दर्शक आहे. तर इथे तुझा दिग्दर्शक, तुझ्यातला दिग्दर्शक डोकावत होता की कशी मुभास? नाही, मला असं वाटतं की सर मगाशी म्हणाला तुम्ही की त्यांनी रुमाल टाकला, तर मला असं वाटतं की आभाळातून, म्हणजे आभाळ किती मोठे आहे ना, त्याच्यातून रुमाल येणं आणि तो आपल्यावर पडणं हे खूप म्हणजे स्वप्नवत आहे. म्हणजे अख्खा महाराष्ट्र त्यांची नाटकं पाहायला आतुर असतो, ज्यांच्यामध्ये मी काही वर्ष होतो. आणि महाराष्ट्रातले कलाकार त्यांच्या नाटकात काम मिळावं म्हणून आतुर असतात. मी त्यांच्यातही होतो आणि आता मला त्यांच्यासोबत काम करायला मिळतं. सो हे खूपच स्वप्न होते. सो तिथे माझ्यातलं काहीच बाहेर येऊ शकत नाही. दिग्दर्शक नाही, फक्त अभिनेता बाहेर येतोय. सो काय असं काहीच नाही. दिग्दर्शक अजिबात डोकावत नाही मला. संविधानाला मला विचारायचं म्हणजे आता हल्ली 2 दिवसापूर्वी सगळ्यांची एक मुलाखत आली होती. त्या म्हणाल्या की मला तुमच्याबरोबर काम करायचं.
मॅजेस्टिक गप्पा. इथे असे तर तुम्हाला इतके अभिनेता अभिनेत्री म्हणतात की मला सुचत होता, तर तुला दुसरा योग आलेला आहे एजन्सीमध्ये. तर याबद्दल काय सांगतो सरांसोबत पुन्हा काम करायचं? यू आस्क टू द युनिवर्स अँड युनिवर्स सो ते तसं आहे. म्हणजे मॅनिफेस्टेशन कम्प्लीट होतात आणि आपण बोलत राहतो. सरांना तर मी खूप त्रास दिलाय, मला काम करायचंय असं. आणि काही वेगळ्या वेगळ्या माध्यमांतून कामं झालीत, पण टीव्हीवर काम करण्यात मला मिळायची संधी मिळाली, सिनेमात एक संधी मिळाली. So आम्ही तिघेच होतो त्या सिनेमात. म्हणजे समिधा आणि अभिजित तिचा नवरा, तुम्हाला माहिती लेखन दिग्दर्शक, ते तेव्हा आपल्या झीच्या एकांकिका स्पर्धा होत्या, त्यांची एकांकिका पहिली आहे. आणि ते नंतर इथे आल्यानंतर मी पाहिलं आणि माझ्या कायद्याच्या मुलामध्ये ती होती की सचिन सरांची. त्यावेळेला सचिन सरांबरोबर एक काय म्हणतो आपण अगदी बाजूला बसून असिस्टंट मला टाईप रोल, ते मी सहज सेटवर गेले होते आणि सर म्हणाले की बसायला काय ते नुसती बस आपण काम कर असं म्हणून. मग त्यांच्या असिस्टंटची भूमिका करशील, त्यांच्या म्हणजे मग करायचीच ना, असं झालं तेव्हा. आणि खूप छान वाटलं तेव्हा की अशी चालता बोलता संधी मिळाली. अँड देन कनेक्शन सरांचं आणि आमचं इतकं छान झालं ॲज अ डिरेक्टर ॲक्टर. ते मेंटॉर आहेत माझे, जे गुरु आहेत. आणि त्यांनी जे काही मी आज अभिनयाच्या दृष्टिकोनातून जे काही मला तुम्ही बघत असाल, चांगलं वाईट ते सगळं त्यांनी शिकवलेलं आहे. चांगलं करते ते तिचं आहे, वाईट माझं आहे. पण नक्की की मला असं वाटलं की चांगल्या नाटकाची वाट बघत होते, चांगल्या कामाची वाट बघत होते. आणि जसं मी म्हटलं की क्षितिज बरोबर काम करायची वाट बघत होते. तर हे असं अचानक येणं, आय थिंक सर मानत नाही नशीब वगैरे, पण नशिबाचा नशीब म्हणजे त्याच्यामध्ये माझी पूर्वतयारी, मी बारकाईने विचार करतो, ते सगळं गेलं. युनिव्हर्स मी बोलवतोय, हे नाटक वाचताना मला येत आहेत तुमची नावं. म्हणजे असं होतच असेल ना की आपल्याकडे विचार होत असताना आपल्याला खूप कॉम्बिनेशन्स असतात. म्हणजे आता समजा यांच्या दोघांची जोडी आहे, त्याचं काय होणार आहे, ते कसं दिसणार आहे, कसं असणार आहे. त्या पात्राचं टेक्स्चर पण खूप महत्त्वाचं असतं, आवाजाचं टिंबर पोत पण महत्त्वाचं असतं, त्याची भाषा पण महत्त्वाची असते, त्याचा वावर पण महत्त्वाचा असतो. या नाटकात याने ते पण चॅलेंज दिलं की या साही पात्रांना बोलतायत ती भाषा त्यांनी साही पात्रांची वेगळी लिहिली, की त्यांच्या वयाची, त्यांच्या जगण्याची, त्यांच्या असण्याची भाषा बोलतायत, त्यांच्या प्रोफेशनची भाषा बोलतायत, वयाची भाषा बोलतायत. दॅट इज द. कोणाला तरी वाटेल की अरे आता इंग्रजी खूप बोललं जात आहे का, आपण हा मगाशी म्हणाला तसं आपल्या जगण्यात किती फरक पडला. म्हणजे आता मला प्रश्न पडला होता की याच्या इथं आमच्या सेटमध्ये तुम्ही बघितलं असेल तर लँडलाईन नाही आहे, आमच्या सेटमध्ये बघितलं असेल तर तुम्ही भिंती नाही. हे सगळं त्या आशयाशी कनेक्टेड होतं ना. आत्ता आपण अर्धा वेळ कनेक्टेड असे राहतो की इथे कानात ठेवून आपण बोलत असताना आपलं वाटतं आपल्याशी बोलतोय आणि तो स्वतःशीच बोलत असतो वेगळ्याच माणसाशी. तर ही गंमत आहे आपल्याकडे. कम्युनिकेशनची पण लँग्वेज बदलते. म्हणजे मोबाईल, टेलिव्हिजन, कॉम्प्युटर नाही का, मेसेजेस, ऑफर्स, ऑनलाईन काय 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 करत असतो आपण. हे नवीन पण आहे आमच्या भागात. तुम्ही बघितलं असेल की आता आपण लाईव्ह जाणे, आपण व्यक्त होणे, याची पण सगळी नवीन माध्यमं पण या नाटकात आहेत. तेव्हा ते खूप रिसेंट आणि आजचं नाटक आहे. म्हणून या त्रयी बरोबर मला काम करायला मिळणे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. म्हणजे माझ्यासाठी हा खूप महत्त्वाचा टप्पा आहे. उत्कृष्ट अभिनेता ज्यांच्या बरोबर इतकी वर्ष काम करायचं होतं, उत्कृष्ट दिग्दर्शक, उत्कृष्ट लेखक आणि माझे सगळे असणारे आमचे सगळे पोस्टर्स, तर मला माझ्यासाठी खूप मोठा टप्पा आहे. तुमच्या लक्षात येत असेल आम्ही उत्तर देतो, पण आम्ही अजून म्हणत नाटकाची तालीम चालू आहे. कारण आता आमच्यासाठी 28 जवळ आहे. पण बरं वाटतंय, चेंज आला. तुम्ही विचारताय तेवढ्या आपुलकीने तुम्ही आलात सगळेजण. तुझा अनुभव कसा होता? अजून काय प्रश्न आहे? माझा खूप छान अनुभव होता की सरांनी मला फोन केला, चंदू सरांनी, आणि हे भेटायला म्हटले. माझ्या मिस्टरांना फोन केला की जयश्रीला पण माझ्याकडे तिचा नंबरच नाही. मी तिचं काम बघितलं होतं, दगड आणि माती नावाच्या नाटकात. हां, मग गेले सरांनी आम्ही गप्पा मारल्या बराच वेळ आणि मग एक सीन वाचला. त्याच्यानंतर म्हटले 2 दिवसात सांगतो. त्याच्यानंतर त्यांचे 2 दिवसाचे 4 झाले, 8 झाले, 10 झाले. मला वाटलं माझं नशीब फार बेकार आहे, कधी आयुष्यात चांगलं लवकर काही मिळालं नाही. बहुतेक सरांना माझं काही आवडलं नसेल वाचन. तर मग सरांचा डिरेक्टली फोन आला की उद्या आपण वाचन करतोय आणि तू ये दिनानाथ. आणि मला असं उड्याच मारल्या की चला आता सरांसोबत काम करायला. म्हणजे खूप जणांचं स्वप्न आहे की तसं चंदू सरांसोबत काम करायचं. तर
तर माझं जरा लवकरच मला काम मिळालं यांच्यासोबत करायला. आणि सरांनी खूप वाचन केलं आम्ही नाटकाचं. त्याच्यानंतर खूप ऐकलं होतं त्यांच्याबद्दल, ते नाटक बसवताना खूप चिडतात, रागवतात वगैरे. हे सगळे संकर्षण करणे, आनंद इंगळे वगैरे वगैरे मी टेपा लावले. चिडतो म्हणजे मी तुमच्यावर चिडत नाही, त्या सिच्युएशनवर. पण आता या पूर्ण रिहर्सल मध्ये कोणावर आवाज चढले नीट सांगा, नीट सांगा. खरं जेवढं ऐकलं होतं तेवढं अजिबात सर कधी रागवले नाही, चिडले नाही, खूप प्रेमाने करून घेतले आमच्याकडून. शपथ तसं खरंच सांगते की मला खूप चांगला अनुभव आला. आणि जेव्हा पोस्टर आलं तेव्हा सरांसोबत काम करण्याचं माझे घरातले तुळजापूरचे आहे, तर खूप खुश झाले की आपल्या सुनबाई सचिन सरांसोबत काम करतायत किंवा वहिनी आमच्या सचिन सरांसोबत काम करतायत. आणि ही टीम खूप छान आहे. क्षितिजनं जी वाक्य माझ्या तोंडून आहेत ते करेक्ट लिहिले. प्रत्येकाच्या घराघरात ते कॅरेक्टर आहे आणि तुम्हाला ते एक विचार करायला भाग पडतं. आणि नाटक जेव्हा बघून जाल तेव्हा एक थोडं भावनिक व्हायला होतं, हसायला येईल, रडायला येईल आणि विचार एक घेऊन घरी जाईल. असा माझा छान एक अनुभव आहे यांच्यासोबत काम. तुमचा अनुभव? अतुल. नाही, आपण प्रश्न दोन्हीचं उत्तर दे. कॉम्बिनेशन असं आहे की चंदू सरांचा कंपू असं थोडंफार होतं त्यांचं, असं म्हटलं जातं. पण असं कोण म्हणतं? तुम्ही त्याला उठाव देता. मी नाटक करतो, लोकांना काय कोणाला पण त्याला वाटायचं चोख उत्तर आहे की संपूर्ण महाराष्ट्राचे मी कोणाला उत्तर देण्यासाठी गेलो नाही. ज्याने कोणी म्हटलं असेल ना त्यांच्यापाशी मी काम करत आलोय 40 वर्ष, एवढं मला माहिती आहे. म्हणतात पण प्रत्येक कंपनीमध्ये मी काम करून आलो, असं काही नाही की त्याच कंपनीमध्ये. पण असा मला कधीच अनुभव आलेला नाही. मला चंदू सरांचा फोन आला, मला एवढा आनंद झाला. मला यांच्याबरोबर काम करायला मला एवढी वर्ष मी वाट बघतोय. अनेक नाटकांमधून काम केली, पण अशा लोकांबरोबर काम करायला मिळालं. चिकीचं नाटक असेल किंवा सचिन सर असतील, तर हा माझ्यासाठी म्हणजे ते ऑनरच होता की मला त्यांचा फोन येणं आणि मला काम करायला मिळालं. आणि एक वेगळाच एक्सपिरियन्स आहे सगळा. माझ्यासाठी वर्कशॉपच होता खरं तर. म्हणजे चंदू सरांबरोबर हे माझ्यासाठी वर्कशॉप होतं. आणि या सगळ्यांनी मला एवढं सांभाळून घेतलंय, कारण मध्ये मला माझ्या शूटिंगच्या कमिटमेंटमुळे मला एक 7-8 दिवस रिहर्सललाच घेता आलं नाही. आणि मला वाटलं आता माझी भूमिका गेली. म्हणजे मी सुयशकडे बोललोय, पण मी म्हटलं गेलं आता माझ्या हातून संधी गेली. बरं, मी तिथल्या कमिटमेंटमुळे मी काही करू पण शकत नव्हतो, पण सरांनी मला खूप सांभाळून घेतलं. म्हणजे तू तुझ्या ऍब्सेंटीत मी काम केलं ते पूर्ण वेळ. शेती शूटिंग करत होता, तू शूटिंग करत होता, मी काम करत होतो. याने सगळ्यांनी मला सांभाळून घेतलं. आणि नंतर मला म्हणजे मी आल्यानंतर मला असं जाणवलं नाही की माझ्यात एवढा गॅप पडलाय. आणि पण त्यामुळे एक मस्त एक खूप आनंदाचं वातावरण होतं. आणि आमची टीम अशी खूप छान जमलेली आहे ना, एक कुटुंबासारखी. त्यामुळे खूप मजा येते काम करायला. पुढे धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.